हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे मँगो आईस्क्रीम. तर मँगोचा सीझन चालू आहे, तर त्यासाठी मी मँगो घेतलेला आहे. हापूस आंबा आहे. तर चला तर आता आपण सुरुवात करूया. मी हा छिलून घेणार आहे. अशा प्रकारे याची साल काढून घेणार आहे. अशा प्रकारे मी सर्व सोलून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी आंबा सोलून घेतलेला आहे. आता याला कापूया. अशा प्रकारे कापून घ्यायचा आहे आणि याचे लहान लहान तुकडे करायचे आहे. तर बघू शकता आपण, अशा प्रकारे मी लहान लहान तुकडे करून घेतलेले आहे. आता तर बघा तर फ्रेंड्स, माझा व्हिडिओ चालू नव्हता, तर त्यामुळे दाखवायचे राहिले. तर मी अर्धा कप दुधाची मलाई घेतलेली आहे आणि अर्धा कप हांकड घेतलेला आहे आणि अर्धा कप साखर घातलेली आहे. आता हे मिक्सरच्या जारला लावून आपण याची फाईन पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारे मी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली. अशा प्रकारची फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे चांगल्या प्रकारे आपल्याला फेटायचे आहे. हे 2 मिनिट फेटायचे आहे की ते सगळे एकजीव होईल. आणि याच्यामध्ये वेलची पावडर किंवा इन्सेन्स घालायची गरज नाही, कारण आंब्याचाच एक फ्लेवर असतो, त्यामुळे आपल्याला काही टाकायची गरज नाही. हे चांगल्या प्रकारे फेटले, किती छानपैकी एकजीव होते. आता चला तर मोल्ड घेऊया. मी अशा प्रकारचा मोल्ड घेतलेला आहे, बघू शकता आपण. आता ह्यामध्ये आपण बॅटर घालून घेऊया. बघू शकता आपण, अशा प्रकारे मी सर्व घालून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, एक आंब्यामध्ये आपला एक मोल्ड भरलेला आहे आणि एवढे थोडेसे बॅटर राहिलेले आहे. तर हे बाजूला करूया आणि आता ह्याला आपण झाकण लावूया.
तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण झाकण लावून घेतलेले आहे. छानपैकी आपण आईस्क्रीम भरलेली आहे. आता हे आपण फ्रीझरमध्ये 5 ते 6 तासासाठी ठेवणार आहोत आणि पुन्हा भेटू 5 ते 6 तासानंतर. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली आईस्क्रीम सेट झाली आहे की बघूयात. तर बघू शकता आपण, अशा प्रकारे आपली आईस्क्रीम सेट झालेली आहे. आता आपण थोडीशी खालून ओली करून घेऊया, म्हणजे ती सुटेल. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली आईस्क्रीम बनलेली आहे, मँगो आईस्क्रीम. तर आता अशाच प्रकारे मी काढून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, मी 4 पीसच काढलेले आहे, कारण घरात 4 मेंबर असल्यामुळे ते आता काढलेले आहे. नंतरचे ते ऑफिसवरून आल्यावर काढता येतील. अशा प्रकारची मी आईस्क्रीम बनवलेली आहे. एका मँगोमध्ये आपल्या सर्व परिवारांना पुरेल इतकी आईस्क्रीम बनलेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा की माझी रेसिपी तुम्हाला आवडते. अशा प्रकारची मी आईस्क्रीम बनवलेली आहे. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. थँक्यू.